आणि पहिला सेमी सुटला की खालची पट्टी दिसली पाहिजे, पट्टीवरची या ठिकाणी माती काढून सेमी फायनल या मैदानाचा एक सुटला आणि एक मध्ये लढत चालवले भव्य आणि दिव्य असं मुळशी केसरी मैदानातील पहिला गुलालाचा मान कुणाच्या नशिबी आहे। सुंदर गाड्या पळतात, आड्याल इकडं गुरु आहे, पड्याल तिकडं पाखरी आहे, इकडं चिक्या आणि अर्जुन आहे। कोण होतंय सेमीला पात्र आणि बाळाचं निर्वाद वर्चस्व। लढत दिली, शेवटच्या क्षणाला मालकाला विजय प्राप्त करून दिला। एक नंबर तासावरती कारुणकर, पड्याल तिकडं गुरु आणि बलमा आणि तिकडं पाखऱ्या। सुमित भाऊ चला निकाल घ्या। अजय शेठ निकाली पंच सगळीच या मैदानात येणारे बाहेरून यावं, मैदानातून येणारे बाहेरून या बापू। सेमी फायनल 2 लावून घ्या। हा सेमी फायनल 3 सुटण्यासाठी सज्ज होतोय आणि सुटला लढत चालू झाली। सेमी फायनल 3 पळतोय। 1 वरती पुनावली करायत, 2 वरती व्यापूर करायत, 3 वरती देवी खिंडी करायत, 4 वरती वडकी करायत, 5 वरती भरे करायत, 6 वरती हवेली आणि 7 वरती मारी। लढत चालू आहे, सुंदर अशा गाड्या पदा, सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत अतिशय सुंदर। हे मागे बघ, वाचला। सुरुवात दवाखान्यात झाली असती वर्षाची। हा मैदान मोकळं करावं। सेमी फायनल 3 चा निकाल सेमी फायनल 3 चा निकाल आहे। तास क्रमांक मा तुळजाभवानी प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा, अनिल कदम विहापूर या गाडीचा प्रथम क्रमांकाला होत्या गाडी मालकाचं, त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन। सुटला सेमी फायनल या मैदानाचा 2 सुटला आणि 2 मध्ये 7 गाड्या पळतात। 7 गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू झाली। एक गाडी बाद झाली, एकानं दुसऱ्याचं मात्र केलं। तिघांच्यात लढत चालू आहे। कोण होत आहे सेमीला या ठिकाणी फायनल साठी पात्र। सुंदर अशी गाडी पळती, आड्याल सर्जा आणि पिस्टनची गाडी। मागणी गाडी आली, पळणार गाड्या बघा। आड्याल होते, थोडं सहकार्य झेंडा पंचांना करा। 4:30 वाजले, अजून सुटला। सेमी फायनल 4 सुटला। गाड्या सुटल्या मैदानातील सेमी फायनल 4 सुटला आणि 4 मध्ये सुंदर अशी लढत चालवली। बायला बरोबर ड्रायव्हरचा सुद्धा कस पणालाय, इथं काही घडू शकतं कारण कोण कुणाला कमी नाही। आड्याल हरण्या पळतोय, पड्याल लक्ष्मण अतिशय सुंदर आणि विठ्ठल नानाचं निर्वाद वर्चस्व। मागणी गाडी आल्या या चला सेमी फायनल 5, 6, 7 आणि 8 वाले गाड्या मैदानात आणा। सेमी फायनल 5, 6, 7 आणि 8। काटा किर अशी लढत झाली 2 गाड्यामध्ये आणि त्या लढतीचा निकाल आहे सेमी फायनल 4 चा निकाल। सेमी फायनल 4 चा निकाल आहे। तास क्रमांक 3 वरतून धावलेली गाडी सरकार सुटण्यासाठी सज्ज। भव्य आणि दिव्य असं मैदान आणि सेमी फायनल 5 मध्ये कोण होणार 5व्या गुलालाचा मानकर आणि गाड्या सुटल्या। सेमी फायनल या मैदानाचा 5 सुटला। लढत झाली, पड्याल गुळी आणि आड्याल हाथून दोघांच्या डोळ्याचं पारणं फिटणारी लढत झाली। कोण झालं फायनल साठी पात्र,
फड्याल पळत होते संभाजीनगरकर, आड्याल पळत होते उरावडे मुळशीकर, त्याच्या आड्याल तामखडाकर. हा गाड्या सोडून येणारे बाहेर न्या हो, गाड्या सोडून येणारे बाहेर न्या. दोन्ही अँगलला निकाल दाखवा आणि मैदान मोकळं करा. पहिलं मैदान मोकळं करा. बापू गाड्या सोडू नका आणि संयोजक हे सगळे बाहेर घालवा. निकाली पंच, संयोजक सगळे प्रेक्षक बाहेर घालवा. पाठीमागे सेमी वळला. पाचव्या सेमीचा सुद्धा निकाल या ठिकाणी पंचांनी सांगितल्यानुसार निकाला राखून ठेवण्यात आलेला आहे. घ्या हे सगळे बाहेर घ्या. प्रेक्षक वर्ग मैदान मोकळं करावं. गाववाले बाहेर या. बंटी आता पेंटिंग ठेवा निकाल. इकडे समोरचं दाखवा. सगळे इकडे तोंड करून बघायला लागले. सेमी खालून सुटल. पेंडिंग म्हटल्यानंतर परत ज्यावेळेला सुटला या मैदानातील सेमी फायनल. 6 सुटला आणि 6 मध्ये रणसंग्राम चालू झाला. कोण होतोय फायनल साठी पात्र? बैला बरोबर ड्रायव्हरचा सुद्धा कस पणाला. अतिशय सुंदर अशी 2 गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळते. लढत नाही, निर्वाद वर्चस्व आहे. हा चला मैदान मोकळं करा. चला तोंडावले सगळे. हा सेमी फायनल आत्ताचा निकालचा. पलीकडूनच्या अँगलनं निकाल दाखव. खालपासून दाखवा. खालनं सुद्धा वरनं सुद्धा दोन्ही अँगल दाखवा. खालचा निकाल बघून वरती निकाल दिला जातो याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्या. 7 नंबर वरचे गाडी मालक आयोजक. 7 नंबर बघा सुटला. सेमी फायनल या मैदानातील 7 सुटला आणि 7 मध्ये लढत चालली. 7व्या गुलालाचा मान कुणाच्या नशिबी आहे? सुंदर गाड्या पळतात. इकडे रुळेकर पळतात, 2 वर्षी ताटवडेकर पळतात. त्याच्या पुढे तिकडे घरचा असाच आहे. तिकडे सुंदर गाडी पळते भावधनकरांचा लक्ष आणि रायफल. मागणं गाडी आली हो. पळणारा माग बघतोय. ऐका की निकाली पंच, तुम्ही खालचा बघा आणि वरती एकाने या 5चा निकाल बघा, म्हणजे निकाल सगळे ओके होतील. आज चालू आहे. आताचा निकाल घ्या बंटी. 7चा खालपासून वरपर्यंत खालचा बघा, वरचा बघा आणि निकाल द्या. धावलेली गाडी. लक्षा बैलाची मालक प्रज्वल शेठ दगडे, वैभव शेठ तरवडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस समालोचन करण्यात आल्याने ड्रायव्हरसाठी गाड्या सुटल्या. सेमीफायनल 8 सुटला आणि 8 मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. गाड्यावरती लक्ष द्या. डोळ्याचं पारणा फिटणारा सेमीफायनल 8 पळतोय. 8 मध्ये सुंदर अशा गाड्या. सरोवर हॉटेलचे मालक आदरणीय माऊली सातपुते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. मानकरी प्रेक्षकांच्या नजरा सुद्धा खालती लागल्या. डोळ्याचं पारणं फिटणार. सुटला या मैदानाचा फायनलचा फेरा सुटला. स्वर्गीय पैलवान तुकाराम बोहगवणे यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य आणि दिव्य
मुळशी केसरी 2024 आणि याच मैदानातील फायनलचा फेरा पळतोय. कोण होतो 1 नंबरचा मानकरी? नाव त्याचं